नमस्कार, मी राजेंद्र वंजे, टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या निवडणुकीतली चुरस खरं तर आता खूप वाढत गेली आहे. कारण अनेक लोकांनी आपल्या ठिकाणच्या प्रभागातले उमेदवार बिनविरोध केले, काही ठिकाणी चुरस वाढली, कोण अचानक पक्ष बदलून इकडून तिकडे गेला. अशा सगळ्या गोष्टी कल्याण डोंबिवलीत घडत असल्यामुळं राज्याचं आत्ताचं महापालिका निवडणुकीतलं सगळ्यात केंद्रित असलेलं ठिकाण म्हणजे कल्याण डोंबिवली आहे. त्यामुळे या प्रभाग 22मध्ये मी आत्ता येऊन पोहोचलो आहे. प्रकाश भोईर भाजपचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. स्वागत तुमचं आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. निवडणूक वेगळ्या रंगात येऊन पोहोचली आहे, याच्याविषयी आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की अर्ज माघारीपर्यंत डोंबिवलीमध्ये खूप धाकधुकीचं वातावरण होतं. प्रत्येकजण धावत होता, आपण बिनविरोध निघालो पाहिजे, आपण बिनविरोध निघाला पाहिजे. हे सगळं चित्र बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं की ही निवडणूक उत्सुकतेकडे गेली आहे की चुरस वाढत जाणार आता? सुरस म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने निवडणूक लढवण्याला आता मजा यायला लागली आहे. अच्छा. हा, कारण निवडणूक लढवायला लोकांना मतदान करायला जाऊन खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर हां. आणि म्हणजे बिनविरोध झाल्यानंतर मला लोकांपर्यंत पोचता येणार नाही. आता लोकांपर्यंत पोचलो, त्यांच्या समस्या जाणल्या, तर पुढची 5 वर्ष मला त्यांच्या समस्यांवर काम करता येतील. बरोबर आहे. म्हणजे हाच एक काल चर्चेचा विषय होता पूर्णपणे की बिनविरोध जाण्यापेक्षा उमेदवारांनी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न 10 वर्ष आपण गेलो नाही. दरम्यानच्या काळात कोविडमध्ये आपण पोहोचलो नाही, अप्रत्यक्ष मदत केली, काही जणांना प्रत्यक्ष केली. पण आता लोकांना वाटतं की आता माझ्या नेत्याने येऊन मला भेटावं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हेच प्रश्न आता पुढे निघाले पाहिजेत सगळे. हो ना, कारण आता कोविडच्या काळातही सातत्याने साधारण 2-3 वॉर्ड म्हणजे टॉप टू बॉटम सगळी कीटकनाशक फवारण्यापासून तर लोकांपर्यंत बिल्डिंग खाली जाऊन आवाज देणं त्यांचा करणं, कारण आम्ही कुठेतरी बाहेर आहोत. बरोबर. हे त्यांना धीर देणं गरजेचं. नक्की चाललंय काय, कारण ही परिस्थिती साधारण महामारीसारखी तयार झाली की साधारण 100-70 वर्षापूर्वी तुम्ही बघा, साधारण प्लेगच्या नंतर पटकीचे रोग, पेगचे रोग हे सातत्याने यायचे आणि गावाच्या गावं खाली केल्या जायचे. आणि नक्की बाहेर चाललंय का, आणि मग कोणतरी काहीतरी करतोय बाहेर, हे लोकांना किंवा कोणतरी कुणाला तरी हाक मारू शकतो, हे लोकांसाठी पोचवणं खूप गरजेचं होतं. खरं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःचा प्रवास, राजकीय प्रवास जो आहे, कार्यकर्ता ते महापालिकेतला विरोधी पक्षनेता असा पूर्ण बघितलेला आहे. त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमचा हा प्रवास कसा होता? नाही, प्रवास सातत्याने खडतळीचाच राहिला माझा, परंतु सगळ्यात मोठी साथ मला नागरिकांची मिळाली, कार्यकर्त्यांची मिळाली. सातत्याने कार्यकर्त्यांचा माझ्याकडे जो ओढा जो राहिला, एक आपुलकीचा ओढा राहिला. आणि त्यामुळे तो आपुलकीच्या ओढ्यामुळे मी खरं म्हणजे मी समाजकारणातून राजकारणातच कार्यकर्त्यांच्या ओढ्यामध्ये आलो. म्हणजे समाजकारण करणं, सातत्याने 16-17 वर्षापासून समाजकारण करणं आणि मग कुठेतरी राजकीय हे मिळावं, आधार मिळावा, या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी मला एक पूजनीय शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाखाली शाखा प्रमुख म्हणून नेमणूक आली. निवडणूक नाही लढवायची म्हटलं तरी पण त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे या दृष्टिकोनातून मला उभं केलं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी मला तुम्ही जर बघायला असाल तर पहिल्या निवडणुकीमध्ये सुद्धा डिपॉझिट जप्त केले, दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांचे डिपॉझिट जप्त केले. ही ताकद नागरिकांची आणि कार्यकर्ते, मी कुणालाही कमजोर समजत नाही, परंतु कार्यकर्त्यांचा जो प्रेम असतो ना, हेच अतिशय महत्त्वाचं असतं की ह्या नेत्यांकडनं मला प्रेम तर मिळतंच, परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन माझ्या प्रभागासाठी काहीतरी करतोय, हे अतिशय महत्त्वाचा विषय होता. पण आता तुम्ही शिवसेनेचा उल्लेख केला, मला तो प्रश्न विचारायचा होता. सुरुवात तुमची सगळी शिवसेना, मनसे आणि आता पुन्हा भाजप, तर हे असा तिहेरी प्रवास का झाला? हां, ह्याला कारण हे सर्व कार्यकर्तेच आहे. म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना सुद्धा पहिला कार्यकर्त्यांनी माझं मन वळवलं. बरं. म्हणजे सातत्याने महिना-दीड महिना माझ्याकडे येणं, ते कन्व्हिन्स करणं. मी सुरुवातीचा प्रवासी तुम्हाला सांगितलं की मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. त्यानंतर कुठेतरी आमचे स्वर्गीय वामन नामदेव म्हात्रे या अचानक ॲक्सिडेंटमध्ये वारले आणि इथे शाखा प्रमुखाची जागा रिकामी झाल्यानंतर मला त्या ओढ्यात त्या लोकांनी आणला. निवडणूक नाही लढवायची म्हटलं तरी पण त्यांनी मला त्या निवडणुकीसाठी सामोरे नेलं. सेकंड टाईमाला पण तशीच परिस्थिती झाली की बस मला राजकारण हा विषय नको, मी समाजकारणातला एक कार्यकर्ता आहे, त्या दृष्टिकोनातून मला नको. परंतु कार्यकर्त्यांनी सांगितलं की नाही, तू काम केलंस 5 वर्ष, या 5 वर्षाच्या याच्यामध्ये पक्षाकडे फक्त तू एकट्याने तिकीट मागायची आणि आम्ही कोणीही तिकीट मागणार नाही, तो वॉर्ड आणि बाहेरचा कोणी आला आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही आणि तो वॉर्ड तसाच राहिला तरी चालेल. तू आमच्यातला कोणीही तिकीट पक्षाकडे मागणार नाही. एकमेव माझी तिकीट मागितली आणि त्यावेळेसही मला भरघोस मतांनी त्यावेळेस निवडून दिलं. त्यानंतर परिस्थिती अशी आली की त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आला? नाही, सेकंड टाइम शिवसेनेतून निवडून आलो.
परंतु सेकंड टाइम परिस्थिती अशी झाली की मला जी तिकीट नाही म्हणून म्हटलं स्थानिक नेतृत्व आणि इतर सगळ्या गोष्टीत. मी म्हटलं ठीक आहे, बस चांगली गोष्ट आहे, दुसऱ्या कुणाला तरी संधी मिळेल. परंतु कार्यकर्त्यांनी पुन्हा जमून तेच केलं की माझी विशेष सौभाग्य होती सरोज प्रकाश भोईर हिला तयार केली. कारण मी तोपर्यंत मला अशी परिस्थिती येईल अशी जाणवली नव्हती. मग शाळेचे दाखले तिचे काढून आणण्यापासून सर्व कार्यकर्त्यांनी केलं. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या घरात जरी आता पक्षाने तिकीट दिली तरी आम्ही वहिनींना निवडून देणार, तुम्ही वहिनींना उभी करायची, निवडून आणण्याची जबाबदारी माझी. इथपासून त्यांनी केलं आणि मला सांगितलं की तू दुसऱ्या प्रभागात जाऊन उभं राहायचं, इकडे निवडून आणण्याची जबाबदारी आमची. कारण काही शक्ती रोखणं गरजेचं आहे होतं. म्हणजे खास थोडक्यात म्हणजे ते राजकारणच होतं माझं की दुसऱ्या वॉर्डात गेलं की सगळे माझ्या मागे धांगणार आणि हा वॉर्ड मी क्लिअर करून ठेवलेला. म्हणजे एक राजकीय साधारण म्हणले तर बघा, साधारण अमेरिका ही युद्ध लढताना आपल्या भूमीवर कधीच लढत नाही, दुसऱ्याच्या भूमीत जाते आणि आपला सगळा रस्ता क्लिअर करतो, अशी साधारण ती रणनीती होती माझी. आणि तेव्हाही मोठ्या भरघोस मतांनी निवडून आलो. साधारण मनसेही त्यावेळेस हवा होती, मोठमोठे दिग्गज या वॉर्डामध्ये आले, तरी सुद्धा अपक्ष निवडून आलो. आणि नंतर परिस्थिती अशी झाली की कार्यकर्त्यांचा विस्थापन होणं खूप गरजेचं होतं. कारण इतर शक्ती कदाचित त्या गोष्टीला हे करतात. एक तर पक्ष सोडून आलेलो होतो, इतर पक्षातल्या दिग्गजांना पाडलेलो होतो. मग मनसेत जेव्हा मी गेलो तेव्हा परिस्थिती असेल की राजसाहेबांना भेटलं, सन्माननीय राजसाहेबांना भेटल्यानंतर राजसाहेबांना सांगितलं तुला काय अपेक्षा आहे, काही नको, फक्त बाळासाहेब जे आहेत त्यांची तुम्ही पूजा करता त्या दृष्टिकोनातून आम्हाला ते प्रिय आहेत. त्यांनी सांगितलं सत्तेत नाही जायचं, हरकत नाही, कारण नागरिकांच्या हितासाठी जर काम जर होत असतील आणि कुठंतरी पाठबळ कार्यकर्त्यांना मिळत असेल तर मी आपल्या पक्षात प्रवेश करायला तयार आहेत. अच्छा, मग त्याच्यात तुम्ही मनसेमध्ये गेलात? मनसेमध्ये गेलात. आताही परिस्थिती अशी झाली की साधारण प्रभाग रचना झाल्यावर, प्रभाग रचना म्हणजे माझ्या मिसेसचा वॉर्ड आणि माझा वॉर्ड म्हणजे कम्प्लीट या एक ते राजकारण होतं, टेक्निकली फोडलं गेलं. आणि त्याच्यामध्ये परिस्थिती अशी झाली की मनसेला माझ्या जोडीला कॅन्डिडेट नाही. म्हणजे मी घरातून 4 उभे करणं हे मला योग्य वाटत नव्हतं. माझ्या प्रभागातले कार्यकर्ते ते तेवढ्याच प्रभागातले तयार होतं, परंतु इतर जी 2-3 प्रभाग आलेले होते त्या प्रभागातून कार्यकर्ता किंवा पदाधिकारी पॅनलला असं मिळेल असं साधारण मला जाणवलं नाही. त्यानंतर तरीही मी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत होतो. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेबांनी या प्रभागामध्ये आता भरपूर निधी द्यायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणजे काँक्रिटीकरणाचे रस्त्यांचे काम चालू झाले, जेटीचे काम चालू झाले, मैदानांना निधी दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांचा तो ओढा लागला आणि सातत्याने कार्यकर्ते मला रोजच्या रोज येऊन पिडायला लागले. म्हणजे ती भावना होत्या. आणि आतापर्यंत तुम्हाला तेच सांगतो, तो प्रवास करता करता ह्यांच्या ओढ्यातच मी त्या गोष्टी केल्या. पहिला निर्णय भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा कार्यकर्त्यांनी घेतला आणि त्यानंतर नेऊन मला त्या स्टेजवर उभं केलं की तो निर्णय घे. म्हणजे हे निर्णय मी स्वतंत्र घेतला नाही, प्रभागात फिरलो, बऱ्याचशा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. मी पक्ष बदललं तर काय करायला हवं आहे, तू कुठलाही पक्ष बदल, आम्हाला फक्त तू हवा आहे, आम्ही तुला पहिल्या निवडणुकीपासून बघतो, 20 वर्षात जसं तसं आहेस. त्यामुळे तो विश्वास कायम होता, तो विश्वास कायम राखून ठेवला. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बदल करायचं तर मग रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि मलाही वाटलं की माझं प्रेम आहे, त्यांचं प्रेम आहे, परंतु माझ्यामुळे प्रभागाचा विकास कुठं थांबता कामा नाही, हे अतिशय खूप महत्त्वाचं होतं. कारण मी काम खूप केलं परंतु कुठेतरी मागं पडतो निधीच्या माध्यमातून, हे मला जाणवत होतं. आणि ते मला रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मिळेल ही मला खात्री होती. आणि तसं त्यांच्याकडनं आश्वासन घेतल्यानंतर त्यांनी कामही करायला सुरुवात केली माझ्या वॉर्डात. बरं. आणि मग नागरिकांनी मला सांगितलं की आता नाही, आपल्याला जर नागरिकांचा विकास करायचा असेल, कार्यकर्त्यांनी सांगितलं की तर आपल्याला हा पर्याय आहे. कारण आपला प्रभाग कुठेही मागे राहू नये, सगळ्यांचा विकास शहराच्या तुलनेमध्ये राहू नये. नाही. हा, मला त्या प्रश्नाकडे तुमच्या यायचाच विकास का म्हणजे, पण 2 ठाकरेंबरोबर तुम्ही काम केलं, बाळासाहेब ठाकरेंबरोबर केलं आणि मनसेत येऊन राज ठाकरेंबरोबर केलं. आता हे दोन्ही ठाकरे या निवडणुकीत एकत्र आहेत. आणि हेच ठाकरे म्हणजे राज ठाकरे वगळता बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाजपसोबत होते त्या भाजपसोबत तुम्ही आहात. त्यामुळे ह्या निवडणुकीतलं हे ठाकरे बंधूंची युती आणि त्यांच्याबरोबर काम करून परत त्यांच्या समोरच्या पक्षात राष्ट्रीय पक्षात जाऊन काम करणं, हे कसं तुम्ही
समीकरण जुळवतात. किती झालं तरी केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी चांगले काम करतात, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस जरी चांगलेच काम करतात, परंतु माझा केंद्रबिंदू नेहमी बाळासाहेब ठाकरेच राहील. अच्छा. कारण माझं केंद्र बाळासाहेबांच्या त्या स्वभावाला आणि त्या निर्णयाला आणि त्या महाराष्ट्र प्रेमाला, ते हिंदुत्वाला हे बघून मी पक्षात प्रवेश केला. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांच्या त्या प्रभावी नेतृत्वाकडे बघूनच मी पक्षात काम करायला सुरुवात केलेली होती. अच्छा, जे ते बाळासाहेबांच्या विचारांचे ते संस्कार कायम आणि सोबत आहेत. आणि भारतीय जनता पार्टी बरोबर ते हिंदुत्वाचं आहेत. म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे, हिंदुत्व हे भारतीय जनता पार्टींनी चांगल्या पद्धतीने गेली 10 वर्ष मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिर असो किंवा पाकिस्तानला धडा शिकवणं असो, 307 कलम असो, या सातत्याने त्या दिशेला नेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मोदीजींनी म्हणजे तुम्ही जर बघायला असाल की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी बाळासाहेबही कित्येक वर्ष लढा देत होता. बरोबर. ते काम मला मोदीजींच्या माध्यमातून जाणवलं. बिलकुल. पण विकास कामाचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला. मी आता बघतोय आल्यापासून की इथे इतकं मोठं ग्राउंड आहे, अजूनही काही आजूबाजूला मैदान तुम्ही मला सांगितली. शाळेतली मुलं येऊन इथे व्यायाम करताना दिसतात, जे आपण आता उभे आहोत पाठीमागे. हे डोंबिवलीमध्ये फार कमी बघायला मिळतं. ही आरक्षणं तुम्ही टिकवून ठेवली तर ह्या मुलांना मोकळा श्वास घ्यायला मिळतोय, नागरिकांना मोकळा श्वास घ्यायला मिळतोय. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की हे राहिलं पाहिजे? हे दिसत नाही डोंबिवली, हे वास्तव म्हणून मी विचारतो तुम्हाला. सत्य परिस्थिती आहे. कारण हे जेव्हा मी निवडून आलो तेव्हा ह्या गोष्टी आम्हाला सगळं मैदानं मोकळी होती. परंतु भविष्यात ही डेव्हलपमेंट होईल. DP प्लॅन आल्यानंतर बघितलं की अरे सगळीकडे डेव्हलपमेंट चालली आहे, मग मोकळा श्वास घ्यायचा कुठे? भविष्यामध्ये पुढच्या पिढीला मी काय देणार? पुढच्या पिढीला माहिती काहीतरी ठेवलं पाहिजे ना, की आता मी सगळं डेव्हलपमेंट नुसत्या बिल्डिंग बांधायच्या आणि कॉन्क्रीटची जंगलं उभी करायची. त्यांना माती कधी बघायला मिळेल? हा महाराष्ट्र हा मातीतल्या खेळातला, मग मुलांनी मातीत कधी खेळायचं? तू रस्त्यावर निघाला की कॉन्क्रीट, बाहेर निघाला की लाद्या बसवलेल्या, मैदानं कधी मिळायची? म्हणजे साधारण हाही तुम्ही त्याला सांगतो की आरक्षण गार्डन्स आहे. परंतु शारीरिकदृष्ट्या सदृश मुलं झाली नाहीत तर भविष्य त्यांचा म्हणजे अर्ध्या वयात म्हातारे होणार. खरं आहे. अर्ध्या वयात म्हातारी होणार. ऑक्सिजन नाही मिळाला तर कुठून काय मिळालं? ऑक्सिजन नाही मिळाला, खेळायला शारीरिक व्यायाम नाही मिळाला तर त्या गोष्टी होणार. कारण त्या दृष्टिकोनातून साधारण एक माझ्या अगोदरच्या ट्रममध्ये जितेंद्र भोईर यांनी तो JB गार्डन ठेवला, तो राखून ठेवला आहे. साधारण 1 एकरची मी शाळा, जी तुम्ही जर आता बघायला शाळेचं बांधकाम तर प्रायव्हेटिकेशन आहे. मी स्वतंत्र वाचनालय उभं केलं आहे CRC मध्ये, ज्याच्यामध्ये MPSC UPSCची पोरं शिकतात आणि सरकारी नोकऱ्या त्यांना लागलेल्या आहेत. म्हणजे अक्षरशः सरकारी नोकऱ्या, जी मुलं इतर परीक्षामध्ये पास होऊन ते पुढे गेलेली आहेत. म्हणजे मंत्रालयात लागलेली आहेत, पोलीस भरतीमध्ये लागलेली आहेत. आणि खऱ्या अर्थाने काहीतरी केलं, म्हणजे भले 10-12 पोरं लागली असतील पण काहीतरी आयुष्यात करायला मिळालं, हा एक समाधान आहे. इकडे जाल तुम्ही खेळणे बसवलेली आहेत, मी मुलं खेळायला जातात. तुम्ही पुढे गेलं स्मशानभूमी, दफनभूमी ह्याही मी राखून ठेवलेल्या आहेत. छोटासा ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवून ठेवलेला आहे. वाचनालय, छोटी वाचनालय उभी केलेली आहेत, जेणेकरून वाचनापासून लोक दूर जाता कामा नये. या गोष्टी खऱ्या अर्थाने नागरिकांच्या प्रेमापोटी आम्हाला कराव्यात लागल्या आणि ते करायची इच्छाही होती. बिलकुल. मी आल्यावर बघितलं की ते काही मार्किंग पण करून ठेवलेलं होतं. इथे मार्किंग केलं, मुलं व्यायाम करतात, तिकडे मार्किंग आहे. इथे काय स्पर्धा तुम्ही भरवता वेगळ्या? स्पर्धा कबड्डीच्या वगैरे स्पर्धा होतात, झालेल्या आहेत. बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा मी घेतलेल्या आहेत. क्रिकेटच्या तर झालेल्या आहेत. साधारण मी पोलीस भरती, सैनिकी भरतीचे कॅम्प भरवलेले आहेत या माध्यमातून. कारण आपण नाही करून द्याल तर म्हणजे सामाजिक आपल्या मुलांसाठी दुसरं कोण करणार? आपण सुरुवात तर करून दिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून साधारण या गोष्टी, 3 कबड्डी मंडळ आहेत माझ्याकडे. ती सातत्याने त्यांना जे काही लागतं वार्षिक ते त्यांना पुरवतं. खऱ्या अर्थाने त्यांना जागा उपलब्ध करून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ती माझ्याकडे आहे आणि राखून ठेवली मी. बिलकुल. म्हणजे यासारखी सगळी विकास कामं तुम्ही केली आहेत. पण याच्या पुढे जाऊन तुम्हाला आत्ता काय वाटतंय की अजून मला या प्रभागासाठी किंवा या इकडच्या तुमच्या भागासाठी किंवा ताई ज्या वार्डात उभ्या आहेत तिकडचं असेल तर तिथे अजून काय करणं बाकी आहे की ह्या लोकांना मला अजून ह्या सुविधा देणं बाकी आहे, यासाठी मला प्रयत्न करायचा? नाही, मला एक सातत्याने एक गोष्ट खंत वाटते. म्हणजे त्यासाठी मी निधीही उपलब्ध केलेला होता. मुलांसाठी अभ्यासिका. अच्छा.
अभ्यासिका म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर पुढे गेला तर चालकरी वर्ग आहे मोठ्या प्रमाणात, हो जो 80-85 नंतर या ठिकाणी डेव्हलप झाला. त्यांची 10x10ची रूम, 10x15ची रूम, साधारण इथे असलेले 1 BHK बिल्डिंग्समध्ये रूम आहेत. परंतु त्या बिल्डिंगमध्ये राहताना किंवा त्या चाळीमध्ये राहताना त्या मुलांना अभ्यास करायला जागा नाही हो. खरं आहे. अभ्यास करायला सांगाल तर घरी आल्यानंतर टी व्ही चालू असतो, किचन बाजूला असते, ते किचनचा आवाज असतो, गॅसवर काहीतरी बनवायचं असतं, भांड्यांचा आवाज, कपड्यांचा आवाज. ती मुलं अभ्यास कधी करणार? त्यांची इच्छा खूप असते अभ्यास करायची. मग त्यासाठी स्वतंत्र मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं की अभ्यासिका मी तयार करून का ठेवली, की सकाळी जाणारी मुलं म्हणजे पार्ट टाईम जॉब करतात आणि मग 10-10:30च्या आतमध्ये वाचनालय किंवा अभ्यासिका बंद होतात. मग मी त्यांना स्वतंत्र केली. आज तुम्ही जर बघत असाल, जी मुलं जॉबला लागली त्या वाचनालयाच्या माध्यमातून पूर्णपणे ते सांभाळतात. तिथे मला एक आता पुस्तकही आणून द्यावं लागत नाही, एक लाईटही आणून म्हणजे एखादा बल्ब गेला तोही आणून द्यावा लागेल. दादा आता आम्हाला तुम्ही तयार केलं, म्हणजे त्यांना त्यांची जाणीव तुम्ही करून दिली. आता हे आम्ही सांभाळणार, वा. हे आता आम्ही सांभाळणार. पुढच्या पिढीला पुढचं कोणीही आला तरी पण त्याला आम्ही सांभाळणार आणि ते सांभाळतात. अरे वा. सांभाळतात. ते खूप समाधानी आहे. समाधान, कारण महापालिका बनवून देऊ शकते, मेंटेनन्स नाही करू शकत, ते देखभाल व्यवस्थित करू शकत नाही. खरं आहे. हां, आणि हे त्यांनी जबाबदारी घेतलेत आणि त्यांनी मला एक गोष्ट अजून समाधानी आहेत की त्यांना नवीन प्रशिक्षक किंवा शिक्षक मला द्यावं लागणार नाही. ते कारण ते स्वतः शिकतायत शिकलेले आहेत आणि आणि ते इतरांना पण गाईड करतील. इतर गाईड करतील त्या पद्धतीने. म्हणजे मला कोणी पगारावर नोकर ठेवायची गरज नाही. बरोबर. आणि ते जर स्वतः शिकून त्यांना मुलांना शिकवत असतील तर ते मनापासून शिकवतील. एक जॉब म्हणून किंवा पगारावर शिकवलं माझं असं काय जबाब असणार नाही. अजिबात नाही. माझ्यासारखा तोही तयार झाला पाहिजे वा. या ती दृष्टिकोनातून. भूमिका खूप चांगली आहे की इतरांना तयार करायचं. पण ह्याच्याबरोबर एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे डोंबिवलीतला, तो म्हणजे आरोग्याचा, जो आपल्या टप्प्यामध्ये खूप मेजर आहे. कोविडच्या काळात तो प्रकर्षाने जाणवला, कारण तुम्ही त्या सातत्याने त्याच्यामध्ये काम करता. तिन्ही पक्षांना तुम्ही तुमची भूमिका खूप स्पष्टपणे मांडली. याच्यावर तुम्हाला सभागृहात गेल्यानंतर काय करावं असं वाटतं की डोंबिवलीतल्या आरोग्याच्या प्रश्नावर, म्हणजे डोंबिवलीच्या हॉस्पिटलची अवस्था महापालिकेच्या आणि वारंवार तिथं घडणाऱ्या घटना, याला तुम्ही आवाज उठवलाय, कार्यकर्त्यांनी आवाज उठवलाय, लोकांनी पण केलाय. तर आरोग्याच्या सेवेमध्ये काय केलं पाहिजे असं वाटतं? खऱ्या अर्थाने आरोग्याच्या सेवेने मध्ये राज्य शासनाने लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे बघा, साधारण आपल्या बजेटच्या प्रमाणे त्यांचं वेतन भत्ता ठरतं. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर या ठिकाणचा कल्याण डोंबिवलीचा आरोग्य कर्मचारीला जर साधारण 20-25 हजार रुपये पगार असेल, तोच मुंबई महानगरपालिकेचा 50,000 पगार घेतो. तफावत आहे. कारण तो वेतन तुमचा जो वेतन आहे किंवा तुमची जी वार्षिक बजेट आहे, त्या बजेटवर त्याचं वेतन ठरतं. आणि तो मुंबई महापालिकेचा बजेट तुम्हाला माहिती आहे. हो. त्या दृष्टिकोनातून मग डॉक्टरांना भरती करावे तर त्या वेतनावर त्यांच्या शिक्षणाच्या तुलनेतून त्यांना वेतन मिळतच नाही. बरोबर. आणि मग त्यापेक्षा त्यांना स्वतंत्र प्रॅक्टिस केलेली परवडते. कारण सरकारी कामगार असताना बऱ्याचशा जबाबदाऱ्या त्यांना स्वीकाराव्या लागतात. कारण एखादा मृत झाला, एखाद्या डिलेव्हरीच्या वेळेस काही झाला तर त्यांना उत्तर द्यावं लागतं, लेखी उत्तर द्यावं लागतात गव्हर्नमेंटला. साधारण प्रायव्हेटला तशा गोष्टी खूप कमी प्रमाणावर होतात. मग ती जबाबदारी घ्यावी आणि कमी वेतनावर काम करावं, आयुष्यभर शिक्षण घेतलेलं असतं, हे साहजिकच आहे. मग जर ह्या गोष्टी राज्य शासनाने जर लक्ष घातलं की बाबा नाही, ही जबाबदारी काही गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या नियमाच्या पलीकडे जातात, तर राज्य शासन हे करू शकतं. कारण नगरविकास हे खात्याच्या अखत्यारीत ही सरकारी संस्था बनलेली असते. मग तिथं शिथिलपणा आणू शकतात. कारण मुंबई महानगरपालिकाचा स्वतंत्र कायदा आहे, ते स्वतः निर्णय घेऊ शकतात. परंतु आम्हाला एखादा स्वतंत्र निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला सभागृहात ठराव करून राज्य शासनाकडे उचित कारवाईसाठी पाठवावं लागतं. हो. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की तो अखंड महाराष्ट्राला लागू होतो. म्हणजे हे नियमाने असल्यामुळे या अडचणी होतात. त्या दृष्टिकोनातून जर राज्य शासनाने या महानगरपालिकेचे हॉस्पिटल आहेत हे स्वतंत्र आपल्याकडे घेतले आणि त्यांची देखभालीवर लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात. बिलकुल. पण आता याच्यामध्ये पूर्वी तुम्ही वॉर्ड पद्धतीने निवडणुकी लढलेल्या आहेत सगळ्या. आता ही पॅनलमध्ये प्रभागाच्या पद्धतीने निवडणूक होती. तर या निवडणुकीला तुम्हाला कसं सामोरं जावं लागतं की म्हणजे आता पूर्ण प्रभाग, 4 वॉर्डांचा एक प्रभाग. पूर्वी आपल्या वार्डापुरतं आपण तेवढं काम करायचो, पण आता 4 वॉर्डाचं काम तुम्हाला करायचं. ही नवी संधी असं तुम्ही म्हणता? हो, नवीन संधी आहे. पुढच्या म्हणजे राजकारणात असताना हे प्रभाग वाढणं किंवा आता जे प्रभाग वाढलेले आहेत
याच्यासाठी खऱ्या अर्थाने नवी संधी मिळणार आहे. मी माझा प्रभागात ज्या पद्धतीने काम करत आलोय त्याच पद्धतीने मला तोही प्रभाग या प्रभागाला जॉईन कसं करता येईल, ह्या सुविधा मी ज्या म्हणजे माझ्या टेक्निकनी किंवा माझ्या आयडियानी नागरिकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ज्या गोष्टी केल्या तेच मी त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करीन. त्यात आता आमचे आमदार सारखे रवींद्र चव्हाण साहेब सारखे आमदार लाभलेले आहेत, जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी, मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतील खात्री आहे म्हणजे खात्री आहे. आतापर्यंत त्या पक्षात नसताना सुद्धा त्यांनी मला कधी नाही म्हटलं नाहीत, परंतु मला मर्यादा होती. बरं, आता मी स्वतः त्यांच्याच पक्षात आहे म्हणजे आता तर काय हक्कानी मागू शकतो. आता तर त्यांच्या बाजू म्हणजे हक्कानी मागू शकतो, घरचं आहे माझ्या. नाही, आणि त्याच्यात दुसरा आत्ता वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की भाजप, शिवसेना आणि मनसेमध्ये असताना तुम्ही महापालिकेत विरोधी पक्षनेता पण होता. हो तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मनसेने दिलं. हो. पण सोडताना भावना काय होत्या? कारण राज ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेबांना जसं तुम्ही जपलंय तसंच माझ्या पक्षात त्याच घरचा वारसा पुढे घेऊन जा. हो. तर सोडताना काय भावना? नाही, सोडताना खऱ्या अर्थाने खरोखर दुःख झालं, कारण एक पक्ष म्हणून काम केलं, एक टीमवर्क म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या नागरिकांनी, ज्या कार्यकर्त्यांनी मला घडवलंय, ज्या नागरिकांनी मला निवडून दिलं सातत्याने, बघा जरी पक्ष सोडला तरी त्या भावना मरत नाही सगळ्यांच्या. जे प्रेम आहे ते आहे. मी मनसे सोडतानाही टीका केली नाही, काय करायची म्हणून टीका केली नाही. परंतु मी एक वेगळा असाही निर्णय घेतला की नाही आता बस झालं, निवडणूक लढवायचं नाही, कारण निवडणूक लढवून कार्यकर्त्यांना त्रास देणं आणि मग ते त्यांना हिरमुसलेपणा होणं हे मला जमण्यासारखं नव्हतं. सातत्याने त्यांनी माझ्या बाबतीमध्ये विजय बघितलेला होता, परंतु कार्यकर्त्यांनी ते थांबवलंच नाहीत की नाही आपल्याला ह्या माध्यमातून निवडणूक लढवायचीच आहे. आणि रवींद्र चव्हाणसारखे नेतृत्व आपल्याकडं आहे, ते सातत्याने आपल्याला दरवाजा खुला ठेवलेला आहे त्यांनी, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे, की नागरिकांसाठी जाणं गरजेचं आहे, की हा प्रभागाचा आतापर्यंत आपण ज्या राखलेल्या गोष्टी आहेत की इतर कोणावर काय भरोसा ठेवणार, या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्याने हा प्रयत्न केला. आणि मला तुम्हाला मगाशी म्हटलं की मला स्टेजवर आणून बसवलं अक्षरशः, म्हणजे तुम्हाला सांगतो की तुम्ही नाही प्रवेश करायचा हा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलाय. तुम्ही कुणालाही विचारा, कार्यकर्त्यांनी घेतलाय, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या पहिल्या, आणि त्यानंतर महिना दीड महिन्याच्या नंतर हा निर्णय झाला. जड मनाने घेतला. सन्माननीय राजसाहेबांनाही भेटलो, सन्माननीय राजूदादांनाही भेटलो, आणि परिस्थिती त्यांना जाणवून दिली त्या गोष्टीची. त्यांनी म्हटलं की नाही आता कुठलाही नेता म्हणून की जा म्हणून, पण त्यांनी म्हटलं की नाही परिस्थिती बघ तू, म्हणजे थांबच. पण आता कार्यकर्त्यांना ज्यांनी मला घडवलं आहे त्यांना मी कसं सोडू हा म्हणजे हा निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. खूप 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 वेदना झाल्या निर्णय घेताना. म्हणजे हा सगळा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर होता. हो, कारण 15 वर्ष सातत्याने त्या पक्षात काम केलं, तन मन धन लावून काम केलं, आणि तेव्हाही कार्यकर्ते माझ्यासोबत होती. आणि आता निर्णय घेताना त्यांच्या निर्णयापुढे मी नाकारूच शकत नाही, कारण शेवटी किती झालं तर ते माझे घरचे आहेत सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आणि त्यांच्या निर्णयाला मी बगल देऊ शकत नाही. खूप त्यांना विरोध केला, म्हणजे असं तुम्हाला सांगतो रागवायचो अक्षरशः, कधी कधी म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायचो, याला घाबरायचे. पण परिस्थिती अशी झाली की मला थांबवणंच कठीण झालं त्यांना. ते जड मनाने तुम्ही तो निर्णय घेतला. पण आता ही निवडणूक लढताना मागच्या वेळेस पण तुम्ही आणि सरोजबाईंनी एकत्र निवडणूक लढली. आता यावेळेला तुम्हाला फक्त तिकीट दिलं भाजपाने आणि वहिनींना तिकीट टाळलं. ह्याच्याकडे तुम्ही कसं म्हणता? सुरुवातीला पक्षात प्रवेश केल्यानंतर स्वतः रवींद्र चव्हाण म्हटले की नाही तू स्वतंत्र लढतो, चांगला निर्णय घेतलास, कारण एका प्रभागामध्ये 2 लढणं हे कधी कधी कठीण होतं, की एक घरात द्या, दुसरा कोणतरी चॉईस होतात, पण तू निर्णय घेतला, हा चॉईसच ठेवली नाहीस. परंतु युतीची घोषणा झाली, आणि मग युतीची घोषणा झाली, मी जिल्हा अध्यक्ष या पदावर काम केल्यामुळे मला जाणीव आहे की कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने नाकारताना काय वेदना होतात नेत्यांच्या. आता आज रवींद्र चव्हाण साहेबांची म्हणजे प्रदेश अध्यक्षांची का अवस्था झाली असेल की मी या कार्यकर्त्याला उभं केलं, पक्षामध्ये आणलं,
किंवा भविष्यामध्ये याला मी महानगरपालिकेमध्ये अशा कार्यकर्त्यांना सिटिंग सीट भारतीय जनता पार्टीच्या पण त्यांना नाकारावं लागल्यात. हो. मग मी त्या जागेवर काम केल्यामुळे कुठेतरी म्हणजे वेदना झाल्या की मी मनसेच्या पडत्या काळात सुद्धा हजार 1200 मतांनी लिडिंगनी सीट निवडून आणल्या आणि अशा परिस्थितीत ती सीट मला त्याग करावी लागते. म्हणजे असाही निर्णय घेतला की बाबा मिसेसला उभे करा, मला नका देऊ, परंतु त्यांना चेहरा हवा आहे. काम घेऊन जाणारा पुढे माणूस हवा आहे. पण याच्यात आत्ता तुम्ही बघितलं की युती तर झाली आहे, पण युती झालेली असताना तुमच्यासमोर मनसेचे उमेदवार पण आहेत. हो. मग आता लोकांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे लोकांना पटवून देण्यामध्ये वेळ लागणार आहे की नाही? मी आधी मनसेत होतो, माझं हे पक्ष निराळा होता, आता मी भाजपमध्ये आलो, का लोकांनीच आता सगळं पटवून घेतलं आणि तुम्हाला सोबत करतात? मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याच प्रमाणावर मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या सुरुवातीला, किंवा पक्षांतर केल्यानंतर आणि कुठला पक्ष निवडावा इथूनही प्रतिक्रिया घेतल्या. सुरुवातीला लोकांनी सांगितलं की नाही तू वॉर्ड आहे, तुला काय करायचं, आतापर्यंत आम्ही तुला निवडून दिले, तुला काय मतदान होणार नाही का? परंतु त्यांना प्रभाग जेव्हा सांगितले, आणखी 3 प्रभाग मला जोडले गेले, त्या मतांच्या तुल्यबलामध्ये आपण कमी पडणार, तुम्ही मतदान करणार हो. पण मग तेव्हा सांगितलं की नाही आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, कारण आपला मतदान आणि पक्षाचा मतदान मिळून आपल्याला विजयाच्या दिशेने नक्कीच नेईल या दृष्टिकोनातून. त्यामुळे मला त्या गोष्टीचं थोडंसं कमी त्रास होईल की बाबा मी आता बदललंय, नवीन आलोय तुमच्यासमोर, असं काही नाही. असं खूप कमी प्रमाणावर होईल. कारण त्या कालावधीमध्ये मी सोसायट्यांना काही ठराविक नागरिकांना भेटून हा निर्णय घेतलेला आहे. अच्छा. हां, म्हणजे त्यामुळे जे मला साथ देतात अशा लोकांना सगळे हे गोष्टी माहिती आहे आणि तेच प्रचार प्रचार करणार आहेत. तुमच्या प्रभागामध्ये आगरी, स्थानिक आणि कोकणी लोक हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हो. आणि या दोन्ही समाजातल्या लोकांना सांस्कृतिक गोष्टी करणं, कार्यक्रम करणं ह्या जास्त आवडतात. तर ह्याला सोबत तुम्ही कसं दोघांचं समन्वय दोघांमध्ये कसं साधतं की आगरी महोत्सव पण होतो, कोकणी समितीचा पण महोत्सव होतो, कोकणातले वेगवेगळे स्टॉल्स पण असतात, तर यांना सोबत घेऊन तुम्ही कसं जाता एकत्र? ह्या दोघांना एकत्र कसं? बघा, कार्यकर्ता म्हटलं आणि एखादा केंद्रबिंदू त्यांनी ठरवला की तो जातपात नाही बघत की हा या जातीचा त्या जातीचा. जर सोबत घेऊन जाणारा कार्यकर्ता जर मिळाला त्यांना, मग तो आगरी असो, कोकणी असो, मालवणी असो किंवा देशस्थ असो, किंवा तो एखादा कार्यकर्ता चांगला आहे ना, तो जातपात बघत नाही ना, तो आगरी आहे म्हणून आगऱ्यांना झुपतं माप देत नाही ना, कोकण्यांना झुपतं माप देत नाही ना. कार्यक्रम करताना हळदी कुंकूसारखा समारंभ असो, कबड्डी स्पर्धा असो, किंवा बघा आता तुम्ही एक साधी गोष्ट देतो, कुस्ती खेळताना कोणी जात बघतं का? नाही, ह्या जातीचा जिंकला, हा जातीचा पडला. कबड्डी खेळताना मी याची तंगडी पकडली, ह्या जातीचा म्हणून मी तंगडी खेळणार का? म्हणजे या मैदानात उतरल्यानंतर मी त्या दृष्टिकोनातून बघतो की नाही ही सगळी माझी आहेत. ठीक आहे, स्थानिक लोकांना त्यांचा अधिकार असतो, तोही देण्याचा प्रयत्न करतो. कारण महाराष्ट्रात मराठी माणसासारखा किंवा जे स्थानिक हिंदुत्ववाली लोक आहेत तीही हे करणार. जसं मी इतर प्रांतामध्ये गेलो की मला त्याला प्राधान्य देणं गरजेचं असतं, तसं त्या दृष्टिकोनातून हे सगळं एकोप्याने पुढे घेऊन जायचं. हो, एकोप्याने पुढे नेण्याचा प्रयत्न. अजूनही काही बरेच प्रश्न प्रकाशजींबरोबर बोलायचे आहेत चटपटीत माझ्यासोबत. चला, भाजप उमेदवार प्रकाश भोईर यांच्यावर आपण बोलतोय. मला अजून काही प्रश्न त्यांना विचारायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक विकास कामं तुम्ही मगाशी मला सांगितली, पण या विकास कामांच्या बरोबर तुम्हाला असे कोणती प्रकर्षाने गोष्ट जाणवते की ही कामं केली आहेत, हा तुमच्या पूर्ण करिअरमधला एक माइलस्टोन आहे, एक मैलाचा दगड आहे की याच्यामुळे मला खूप काही गोष्टी लोकांसाठी करण्याची उमेद मिळाली? खऱ्या अर्थाने DFCC जी उरण पोटपाटून तर दिल्ली ही रेल्वे मालवाहू जाते, त्यासाठी बरीचसे लोक बाधित होणार होती आणि ती केंद्र शासनाला फाईट करायची होती. 2010 साली जी योजना आली त्यानंतर यांना विस्थापन कसं करायचं, कारण चाळी असल्यामुळे 7-12 मालकांच्या नावावर हे रजिस्टर केलेले नव्हते आणि ॲग्रीमेंट रजिस्टर नसल्यामुळे त्यांना विस्थापित कसं करायचं. सातत्याने ज्या पॉईंट टू पॉईंट मी आणलं केंद्र शासन राज्य शासनाला, कारण ही योजना केंद्र शासन करते आणि राज्य शासन ही जमिनी हस्तांतरित करते. मग ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे की 2010 साली हे जेव्हा ही सुरुवात झाली तेव्हा माझ्या गोष्ट एक लक्षात होती की ही मालवाहू गाडी आहे
केंद्राला अरबो करोडो रुपयाचा ह्याचं उत्पन्न होणार आहे आणि ही एक योजना आहे, एक प्रकल्प आहे. एक प्रकल्प म्हणून तुम्ही घोषित करा आणि प्रकल्पाच्या माध्यमातून एक गोष्ट मला लक्षात होती की कायदा हा नागरिकांसाठी असतो. म्हणजे त्या नियमानुसार मी त्यांना सांगितलं की हे पहिलं इथं वसलेले आहेत, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे, त्यांचा अधिकार अगोदर आहे. आणि त्या माध्यमातून पहिल्यांदा असं झालं असेल की राहत्या लोकांना घरं मिळवून दिली, जागा सातबारे होते त्यांना जागेचा मोबदलाही मिळवून दिला. म्हणजे तुम्ही जर बघत असाल की ज्यांनी घरं नाही घेतली तर 14,17,000 रुपये जो 2010 सालाच्या अगोदरपासून राहतात त्याला रेल्वेने त्यांच्या खात्यात दिले. म्हणजे कॅश वगैरे नाही, त्यांच्या खाते उघडले आणि त्यांच्या खात्यात दिले, बँक ट्रान्सफर केलं, बँक ट्रान्सफर केलं आणि जो राहतोय त्याला BSUP मध्ये घरं दिली. मग BSUP मध्ये घरं देताना BSUP जेव्हा योजना आली आमच्याकडे महानगरपालिकेमध्ये, त्यांनी आम्हाला योजना आणताना सांगितलं की या ठिकाणी जेव्हा रस्ते रुंदीकरण होईल किंवा गार्डनवर काही आरक्षणावर बांधकामं झालेली आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी विस्थापन करू त्यांचं. परंतु केंद्र शासनाने एक अशी अट टाकलेली की जिथे राहतात शहरी गरिबांना घरं तेवढी दिली पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो कायदा शिथिल करण्यासाठी मी पहिला तिकडे बोट दाखवला. अच्छा, की नाही, एक केंद्राने ते याच्यावर आरक्षण टाकले, जर तुम्हाला या लोकांना विस्थापन करायचं असेल तर तुम्ही BSUP मध्ये करू शकता, BSUP मध्ये करू शकता. कारण आणि मग BSUP योजना ही एकट्याने बनवलेली नाही, महानगरपालिका, केंद्र शासन, राज्य शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना असल्यामुळे किंवा केंद्र शासन पण ह्या लोकांच्या टॅक्समधनं ही योजना झालेली आहे. त्याला घर मिळालं पाहिजे. मग तो मोबदला केंद्र शासनाने महापालिकेला दिलाच पाहिजे. बरोबर, कारण गरज केंद्र शासनाची आहे, राज्य शासनाला ते मिळालंच पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांना आज समाधान आहे की गेली 10 वर्ष मला त्याचा पाठपुरावा करावा लागला. होईल की नाही टांगती तलवार होती. परंतु मी साधारण देवीचा पाडा ते साधारण आयरेपर्यंत, म्हणजे आता त्यानंतर त्यांनी नियमच बनवून घेतला. अच्छा, म्हणजे साधारण DFCC मध्ये जेवढे पण विस्थापित झाले त्या सगळ्यांना इकडे म्हणजे अधिकृताला म्हणजे विस्थापनाचे 14,17,000 म्हणजे अधिकृत इमारती होत्या त्यांनाही 14,17,000 रुपये मिळाले. हे खूप समाधानकारक काम मी केलं. ही गोष्ट खूप तुम्हाला जवळची वाटते. आता मी बघतोय आल्यापासून इकडे डोंबिवली पश्चिमेत फिरताना चाळींचं प्रमाण खूप आहे. पूर्वी डोंबिवली चाळीच होत्या, पण अजूनही पश्चिमेकडे चाळी ह्या तुमच्या प्रभागात जास्त दिसतात. तर ह्या चाळकऱ्यांसाठीची काय योजना तुम्हाला आहे की ह्यांच्यासाठी काय करायला लागेल? हो, साधारण या चाली म्हणजे उभारताना साधारण 86च्या नंतर या चाळकरी हा वर्ग झाला डिपॉझिट, पागडी आणि ओनरशिपच्या माध्यमातून. परंतु तो पूर्ण FSI वापरला. म्हणजे मुंबई महापालिकेला 4चा FS आहे, इकडे 0.10चा FS आहे. त्यामुळे हे याचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. बरं, मग यासाठी वेगळी योजना आणणं गरजेचं आहे. म्हणजे कोण म्हणत असं अशा डेव्हलपमेंट शक्य नाही त्या गोष्टी, काही नियमावली त्याला आहेतच. मग ह्यासाठी आम्ही पहिल्या सभागृहामध्ये ते कस्टर योजनेचं राज्य शासनाला पाठवलेलं आहे. आता जर राज्यात आणि केंद्रात सरकार जर युती सरकार आहे तर महापालिकेत आली की सहजरित्या आम्हाला त्या आमच्या नेत्यांकडनं करून घेता येतील की या चालकरी वर्गाला कुठंतरी अधिकृत इमारतीमध्ये जाता येईल. बरोबर, हे 100% होईल. कारण त्याला नियमावली लागते आणि नियमावलीमध्ये आम्ही साधारण तो ठराव तिकडे पाठवलेला आहे आणि त्याचा ठरावाची पूर्तता सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि आमचे लाडके सगळ्यांचे आमदार रवींद्र चव्हाण हे करून घेतील मला खात्री आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करणार. या चाळकरी वर्गांना ती योजना आणून देणार आणि त्यांना स्वतंत्र हक्काचा अधिकृत घर मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. इकडे पश्चिमेकडे येताना तुमच्या 22 प्रभागामध्ये रेती बंदरकडे जाणारा रस्ता आहे. इथं जेटीचा पण तुम्ही पाठपुरावा करत होता की ते जेटी झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने बंदर म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे. तर याच्यात पुढे तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात? मी आता त्या गोष्टीला खूप जवळ पोचलोय. कारण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड MMB याच्या माध्यमातून जो खरा पाठपुरावा मी साधारण 2008-09च्या दरम्यान केला. पहिला खाडीपर्यंत रस्ता जो म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये नौसैनिक सगळे नेव्हीचे लोक आणीबाणीच्या काळात समुद्रातून येऊ शकतात त्यासाठी तो पर्याय शोधलेला असतो की ते रस्ता दिलेला आहे. तो पहिला मी बनवून घेतला आणि सन्माननीय रवींद्र चव्हाणांनी नवापाडा, चिंचोलीचा कानपाडा या ठिकाणी जेटी बनवलेली आहे. मोठा गाव येथे जेटीचं काम चालू आहे. मग त्यांच्याकडे आग्रह झाल्यानंतर त्यांनी त्यालाही मंजुरी दिलेली आज.
अच्छा, हा कामालाही सुरुवात केलेली. म्हणजे जेटीचं काम पण आता आता सुरुवात आणि मोठ्या प्रमाणे ते निसर्गरम्य आहे, खाडी किनारा आहे, त्या ठिकाणी लोकांना नक्कीच समाधान होईल अशा पद्धतीने. तिथे काय वेगळं चौपाटीसारखं करायचं हो, विचार आहे? चौपाटीसारखं वेगळं होईल, लोकांना लोकेशन होईल, धार्मिक विधी त्या ठिकाणी आम्हाला करायला मिळतील. तुम्ही आत्ता जेटीची कामं सांगितली, BSUPची सांगितली, हे सगळे झाले, विकास कामं सगळे झाली, पण आता चटपटीत काही प्रश्न रॅपिड फायर प्रकाशजींबरोबर घ्यायचे आहेत दुसऱ्या ठिकाणी. ते नेतील तिथे चहा कॉफीसोबत. चला. प्रभाग 22मध्ये प्रकाश भोईर भाजपचे उमेदवार यांच्यासोबत आपण आत्ता अनेक त्यांच्या वार्डातल्या प्रश्नांबद्दल, प्रभागाच्या पुढच्या विकास कामांबद्दल बोललो. आता काही रॅपिड फायर प्रश्न चटपटीत, पण ठिकाण पण चटपटीत आहे. मिरच्या आहेत, मेदूवडा आहे, बटाटे वडा आणि हातात आमच्या कॉफी आहे. पहिला प्रश्न प्रकाशजी, आता तुम्ही भाजपमध्ये आलात म्हणून विचारतो, आवडता नेता जवळचा रवींद्र चव्हाण की एकनाथ शिंदे? अर्थातच रवींद्र चव्हाण मित्र आहेत माझे. अच्छा, आणि एका सभागृहातून आम्ही काम केलेलं आहे. रवींद्र चव्हाण. राज ठाकरे की उद्धव ठाकरे? बाळासाहेब ठाकरे. क्या बात आहे. देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी? नितीन गडकरी केंद्रात चांगलं काम करतात. देवेंद्र फडणवीसजी राज्यात दोघंही आपापल्या ठिकाणी व्यवस्थित समाधानकारक काम करतात. अच्छा, बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे? खऱ्या अर्थाने दोन्ही गुरुतुल्य आहेत, पण आनंद दिघेंचेही गुरु बाळासाहेब आहेत आणि अर्थातच बाळासाहेबांना आम्ही देवस्थानी मानतो. बरं. आवडता कलाकार कोण? अमिताभ बच्चन. आवडता गायक? मुकेश. क्या बात आहे. आवडता खेळाडू कोण? अर्थातच सचिन तेंडुलकर. अच्छा, म्हणजे क्रिकेट खेळायला जास्त आवडतं? हो, क्रिकेट खेळायला जास्त आवडतं. ओके. गणपती मंडळ की दहीहंडी? म्हणजे माझ्या माध्यमातून गणपती मंडळातून दहीहंडी तयार झाली. त्यामध्ये माझा अष्टविनायक सार्वजनिक गणेश उत्सव आणि त्यातून अष्टविनायक गोविंदा पथक तयार झाला आणि ते शहरामध्ये एक नावाजलेलं गोविंदा पथक आहे. खाण्यामध्ये जास्त काय आवडतं? आता इथं तर वडे आणि हे आहेत. कोकणी भाषेत गेलात तर कोकणी वड्यासोबत, कोंबडी वड्यासोबत चिंबोरी की मासे? प्राधान्याने मासे आणि चिबोरी कधी कधी खातो. अच्छा, आवडते मासे? आवडते मासे. ओके. राहायला कुठं आवडतं, अलिबाग की टोकवडे? थंडीमध्ये तोकवडे आणि उन्हाळ्यामध्ये अलिबाग. आता निवडणूक झाल्यानंतर काय व्हायला आवडेल, सभापती की महापौर? निवडून आल्यानंतर दोन्ही व्हायला आवडेल. पक्षश्रेष्ठी जे ठरवतील महापौर आणि सभापती, मग पक्षश्रेष्ठी जे ठरवतील दोन्ही व्हायला आवडेल. कार्टून सिरियल तुम्ही बघितलं असेल तर कार्टून सिरियलमध्ये टॉम अँड जेरी खूप फेमस आहे, पण तुम्हाला त्याच्यातलं कोणतं आवडतं, टॉम की जेरी? बघा, तुम्ही कार्टून सिरियलबद्दल बोललात. कार्टून सिरियलमध्ये टॉम नसेल तर जेरीला महत्त्व नाही आणि जेरी नसेल तर टॉमला महत्त्व नाही. असं तुमच्याकडे आहे? दोन्ही आहे. टॉम आणि जेरी दोघं आहेत माझ्याकडे. दोन्ही आवडतात? दोन्ही आवडतात. खूप शुभेच्छा निवडणुकीसाठी आणि पुन्हा एकदा तुम्ही त्याच भरघोस पाठिंब्याने निवडून सभागृहात जाल आणि लोकांचे प्रश्न सोडवाल. नक्कीच. प्रकाश भोईरांबरोबर ही चर्चा आपण इथंच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या वार्डात, पुढच्या प्रभागामध्ये नव्या नेत्यासह नवीन प्रश्नांसोबत. टॉक विथ राजेंद्र. नमस्कार.